नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। आणि आज आपण मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना एक 11 पत्र दिलेली आहेत वेगवेगळ्या विषयाची। त्यातील एक पत्र हे ई रिक्षाचं आहे, त्या बेकायदेशीर धावतात आणि 2016चा जो कायदा होता ती त्या परवान्यावरती नोंदी घ्यायची, पण RTOवाल्यांनी तसं काहीही केलेलं नाही। दुसरा हा विषय असा होता, ओला, कोला, उबेर, कुबेर ॲपवरती चालणाऱ्या गाड्या आहेत, ह्या बेकायदेशीर आहेत। आणि ओला, कोला, उबेर, कुबेर, रॅपिडो हे सर्वच बेकायदेशीर आहेत। त्यांनी एक ॲप तयार केलं आणि त्या ॲपच्या माध्यमातून त्यांनी ह्या गाड्या जोडलेल्या आहेत आणि मुळात त्याला भाडं ठरवायचा तर कुठला अधिकारच नाही। त्याच्यामुळे तो प्रश्नच येत नाही, बेकायदेशीरच आहे, तो माफिया आहे, कमिशन एजंट आहे, करोडो रुपयाची आमदानी करतो दररोजची, त्याची चौकशी करा। शिवाय पर्यटक परवाने जे आहेत, हे पर्यटक परवाने ह्या स्थानिक व्यवसाय करू शकत नाहीत। हे जे परवाने दिले जातात, पर्यटक परवाने, हे हॉटेल व्यावसायिक अथवा टूर अँड ट्रॅव्हल्स ह्या कंपन्यांनाच दिले जातात। आणि तो टूर अँड ट्रॅव्हल्सवाला आणि पर्यटक यांनी ते भाडं ठरवायचं असतं। आणि त्या टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनीला ट्रेड सर्टिफिकेट लागतं। ट्रेड सर्टिफिकेट त्याच्याकडे असेल तर पर्यटक परवाने 5, 10, 20, 25, 30, 100 नव्हे 500 गाड्या घेऊ शकतो आणि पर्यटनाचा व्यवसाय राज्यभर करू शकतो। परंतु पर्यटक परवानाधारक ज्या प्राधिकरणात परवाना दिला त्या प्राधिकरणात कुठलाही व्यवसाय करू शकत नाही। मग हा ओला, कोला, उबेर, कुबेर हे कोण आहेत माफिया? ह्यांनी कशी ॲप तयार केलेत? शिवाय पर्यटक परवाने घेतेवेळी RTOवाले, कंपनीवाले मोठा हा झोल करत असतात। बनावट, नकली टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनीची सर्टिफिकेट त्यांनी जोडलेली आहेत, हे बनावट आहेत। आणि ह्या सर्टिफिकेटची चौकशी करा। ज्या ज्या पर्यटक परवान्यांच्या गाड्या आहेत आणि टूर अँड ट्रॅव्हल्स हे लेटर पॅड त्यांनी बनावट बनवलेली आहेत, अशा लेटर पॅडची चौकशी करून टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनीवरती कारवाई करा आणि त्यांचे परवाने सस्पेंड करा। परंतु टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनीला ट्रेड सर्टिफिकेट मिळतं। ट्रेड सर्टिफिकेट ज्याच्याकडे असेल तो 50, 100, 200 गाड्यासुद्धा घेऊ शकतो आणि पर्यटनाचा व्यवसाय करू शकतो। परंतु ह्या ओला, कोला, उबेर, कुबेर ह्याला कुठल्याही पद्धतीत ह्या माफियाला, कमिशन एजंटला ह्या गाड्या लावता येत नाहीत। ह्यांची ॲप तात्काळ बंद करा आणि पर्यटक परवान्या जे आहेत त्यांची चौकशी करून खोटी सर्टिफिकेट